महाराष्ट्रापुरतं तरी लोकसभेच्या निवडणुकीचा विषय सध्या तरी थांबला आहे. आता हा विषय थांबला असला तरी चर्चा मात्र थांबलेल्या नाहीत. अर्थात तर्कवितर्कही थांबलेले नाहीत, अंदाज थांबलेले नाहीत आणि वेगवेगळे अंदाज, वेगवेगळे माणसं, वेगवेगळे प्रतिनिधी करतायत आणि यातून जो काही निष्कर्ष बाहेर येतोय, मुद्दे बाहेर येत आहेत, ते पुन्हा एकदा चर्चेत येत आहे. आता हे जे मुद्दे आहेत, या मुद्द्यांमध्ये, विषयांमध्ये असा एक पुन्हा विषय समोर येतो, तो म्हणजे आता असे कोणते मतदारसंघ आहे, 3 मतदारसंघ, तिथं भारतीय जनता पक्ष किंवा आपण असंही म्हणू शकतो की महायुतीच्या वतीनं कुठे ना कुठेतरी एक रडीचा डाव खेळला गेला आहे का, असा प्रश्नचिन्ह निर्माण होतं आणि असा प्रश्न अनेक ठिकाणी विचारातही घेतला जातो, चर्चेला येतो आणि त्याबद्दल अनेक लोक बोलतातही. आता हा जो प्रश्न आहे, हा जो मुद्दा आहे, या मुद्द्याविषयी बोलताना आपल्याला या तिन्ही मतदारसंघ म्हणजे हे 3 मतदारसंघ कोणते आहेत, तिथली पार्श्वभूमी काय आहे आणि तिथं नेमकं भारतीय जनता पक्षानं घेतलेली भूमिका अशी कोणती निराळी होती, ते या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया. आता यामध्ये आपण पहिलं नाव घेऊ शकतो, ते म्हणजे बारामती. राष्ट्रवादी गटात विभागणी झाली आणि अजित पवार गट महायुतीत सामील झाला. त्या दिवसापासून बारामतीचं राजकारण कसं असेल, इथली लोकसभा निवडणूक कशी असेल, कोण कोणाच्या विरुद्ध असेल, ह्या सगळ्या गोष्टींना उधाण आलं होतं आणि तीच गोष्ट निवडणुकीच्या काळातही, प्रचाराच्या काळातही आपण पाहिली. ज्या पद्धतीनं टीका करण्यात येत होत्या, ज्या पद्धतीनं आरोप करण्यात येत होते, प्रचार करण्यात येत होता, तो पाहिला तर निश्चितच इथली जी रंगतदार लढाई आहे ती मोठी उत्साहवर्धक आहे आणि त्या निवडणुकीचा निकाल काय येईल याची सगळ्यांनाच आतुरता लागली आहे. पण इथलं जर आपण काही गोष्टी पाहिल्या तर मतदान होत असणाऱ्या दिवशी इथले जे काही व्हिडिओ काही बाहेर आले, ते व्हिडिओ जर आपण पाहिले तर निश्चितच आक्षेपार्ह व्हिडिओ आहेत, मनात शंका निर्माण करणारे फोटो आहेत, व्हिडिओ आहेत, बँका रात्रभर कशा उघड्या होत्या, हे सगळे प्रश्न निर्माण होतात. त्याच्यानंतरही आपण जर पाहिलं तर सासरा सून याच्यावरून वाद झाले, पवार साहेबांच्या व्यक्तिमत्वावरून वाद झाले, त्यांच्या स्वभावावर वाद झाले, ह्या सगळ्या गोष्टी पाहिल्या. म्हणजे जे भाऊ बहीण एकमेकांशिवाय राहत नव्हते त्यांच्यावर वाद झाले आणि अशा वेळेस रोहित पवार म्हणजे एका स्टेजवर त्यांना अश्रू अनावर झाले, त्याचाही ज्या पद्धतीनं वापर महायुतीच्या वतीनं करण्यात आला, खिल्ली उडवण्यात आली, ते पाहिलं तर कुठेतरी इथं रडीचा डाव महायुती खेळत होती का? कारण शेवटच्या 2-3 दिवसात एक लक्षात यायला लागलं होतं का त्यांच्या, की इथलं जे समीकरण आहे, इथला जो अंदाज आहे, तो कुठे ना कुठेतरी सुप्रिया सुळे यांच्या बाजूनं झुकणारा आहे आणि त्याच्यानंतर जी काही गोष्ट तिथं, जे काही घटना तिथं घडायला लागल्या, त्या पाहता कुठे ना कुठे महायुती थोडीशी गंभीर झाली होती, कुठेतरी घाबरली होती का, असाही प्रश्न निर्माण होतो. त्याच्यानंतरचा मतदारसंघ जर पाहायचा आहे तर बीड लोकसभा मतदारसंघ. आता बीडचं जर समीकरण पाहिलं तर बजरंग सोनवणे आणि पंकजा मुंडे अशी थेट लढत होती. आता या लढतीमध्ये धनंजय मुंडे, पंकजाताई मुंडे यांच्या सोबतीला होते, सोबतच प्रीतमताई होत्या. पण एक गोष्ट इथं अशी झाली की ही निवडणूक पक्षापुरती मर्यादित न राहता जातीय समीकरणावर यायला लागली आणि जातीय समीकरणावर यायला लागली म्हणजेच काय, ओबीसी आणि मराठा असा संघर्ष इथं सरळ सरळ दिसायला लागला. पण या संघर्षामध्ये महायुतीकडून काहीतरी वेगळी खेळी खेळली गेली. म्हणजे सगळीकडे जर फडणवीस जात होते तर इथं फडणवीस का गेले नाहीत, प्रचार मोहिमेत सक्रिय सहभागी का झाले नाहीत, अनेक प्रश्न उपस्थित होते. सोबतच ज्या दिवशी मतदान झालं त्या दिवशी जे काही बाहेर फुटेज आले काही ठिकाणी किंवा काही ठिकाणी, बऱ्याच ठिकाणी अशा चर्चा व्हायला लागले की बूथचे बूथ कॅप्चर करण्यात आले, काही ठिकाणी बोगस मतदान झालं, असाही आरोप विरोधकांकडून करण्यात आला. पण असं जर असेल तर निश्चितच ही एक काळजीची गोष्ट आहे, गांभीर्याची गोष्ट आहे आणि कुठे ना कुठे बजरंग सोनवणे इथं महायुतीला म्हणजेच भाजपाला डोईजड झाले होते, कुठेतरी जड जायला लागले होते. म्हणून शेवटच्या 2-3 दिवसात कुठेतरी रडीचा डाव इथं महायुतीने खेळला आहे का, असाही प्रश्न अनेक ठिकाणी विचारला जातो. आता याच्यामध्ये शेवटचा एक मतदारसंघ आहे, तो आपण घेऊ शकतो. शेवटचा मतदारसंघ म्हणजे शेवटच्या टप्प्यातली जी काही निवडणूक झाली, पाचव्या टप्प्यातली निवडणूक, जी की मुंबई, नाशिक वगैरे, धुळे या ठिकाणी झाली. आता मुंबईचा जर विचार केला तर मुंबईमध्ये अनेक मतदारसंघ असे होते की तिथून जवळपास हजारो, काही ठिकाणी 50-50 हजाराच्या संख्येनं मतदारांची नावच मतदार यादीत नव्हते. सोबतच जिथं मतदान केंद्र आहे त्या मतदान केंद्रांवर
खूप जास्त वेळ लावला गेला. काही मतदान केंद्रावर मशीन्स बंद होत्या. काही मतदान केंद्रावर 5 वाजता म्हणजे लोकं रांगेत उभे असतानाही केंद्र बंद करण्यात आलं. तर काही ठिकाणी मुद्दामून उशीर लावायला लागला. म्हणजे उन्हात कोणतीही सोय नसताना उशीर जर लावला तर मतदार परत जातील असा एक दृष्टिकोन त्या पाठीमागे असावा, अशीही टीका, आरोप विरोधकांकडून तेव्हा झाला होता. म्हणजेच जर आपण पाहिलं तर कुठे मुंबईमध्ये जे काही समीकरण आहे, मुंबई ही शिवसेनेचं एक घर आहे, बालेकिल्ला आहे आणि मुंबईमध्ये ज्या पद्धतीनं शिवसेनेची चालती, तसंच ह्या ज्या मतदारसंघ आहे म्हणजे महाराष्ट्रात जर विचार केला तर 2024मध्ये उद्धव ठाकरे यांच्याबद्दलची जी सहानुभूती होती, ती पाहता मुंबईतही त्यांचीच लहर जाणवली असती. पण मतदानाचा जो काही टक्का घसरला, त्या घसरण्यामागे काही वेगळे गणितं होते का, अशीही शंका अनेक ठिकाणी उपस्थित होती आहे. म्हणजे असे काही मतदारसंघ पाहिले तर त्या मतदारसंघातून महायुतीबद्दल शंका निर्माण होते की महायुतीनं या ठिकाणी काही दिवसात, शेवटच्या काही दिवसात पराभव दिसत असल्यामुळे म्हणा किंवा इतर कारणामुळे म्हणा, रडीचा डाव मात्र खेळला आहे, असं बोललं जातं. आता त्यांनी खरंच रडीचा डाव खेळला आहे का? याबद्दल तुम्हाला काय वाटतं? कमेंटमध्ये नक्की सांगा.